नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत गणित इयत्ता 7वीचं आणि त्याचं प्रकरण 12वे परिमिती व क्षेत्रफळ आणि त्याचा सराव संच 44. मागचे व्हिडिओ आपण जे सराव संच विभाग दुसऱ्याचे आहेत, म्हणजेच मागचा धडा आपला जो आहे कोणता वर्तुळ, त्याचा आपण सराव संच 42 आणि 43 बघितलेलं आहे. तुम्ही जर बघितलं नसेल आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आय बटनवर क्लिक करा आणि प्लेलिस्टवर जाऊन ते व्हिडिओ बघा. आणि नवीनच आहेत तर तुम्ही सोबतच सबस्क्राईबसुद्धा करा. व्हिडिओ पूर्ण बघा, आवडल्यास लाईकसुद्धा करा. चला आपण सराव संच 44 बघू. 44 मधला पहिला प्रश्न काय दिलेला आहे तर एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल. आता तुम्ही बघितलेलेच आहेत, आकृत्या बघितल्यात आहेत. त्याच्यात आयत आयत म्हणजे समोरासमोरील बाजू कशा असतात तर सारख्या मापाच्या असतात. या प्रकारचा जो असतो तो म्हणजेच काय आयत. तर एका आयताची लांबी व रुंदी, तर लांबी कोणती असते जी लांब असते त्याला काय सांगतात तर लांबी सांगतात. त्याला आपण इंग्लिशमध्ये एल सांगतोय. आणि रुंदी म्हणजेच रुंदी ती म्हणजेच काय असते सॉरी काय असते ती बी. तर समोरासमोरील बाजू म्हणजे ही पण एल असणार आहे, ही पण बी असणार आहे. तर इथे एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तर त्या आयताची परिमिती मूळ आयताच्या परिमितीच्या किती पट होईल. आता परिमिती परिमिती म्हणजेच काय, जो आतला तुम्हाला जो पोकळ भाग दिसत असेल हा रिकामी भाग तो म्हणजे क्षेत्रफळ. आणि परिमिती म्हणजेच यापासून इथेपर्यंत जर आपण नाव लिहिलं ए बी सी आणि डी, ए पासून बी पर्यंतचे अंतर, बी पासूनचे सी पर्यंतचे अंतर, सी पासूनचे डी पर्यंतचे अंतर आणि डी पासून ए पर्यंतचे अंतर, या चारही बाजूंची आपण जर बेरीज केली ती म्हणजेच काय असते तर परिमिती असते. तर काय सांगितलेलं आहे एका आयताची लांबी म्हणून मूळ आयताची लांबी एल व रुंदी बी मानू. काय लिहू आपण, कसं लिहू, मूळ आयताची लांबी, लांबीसाठी काय आपण मानलं एल व रुंदीसाठी काय मानू आपण ब्रेथ सांगतात म्हणून बी बी मानू आपण. म्हणून मूळ आयताची परिमिती, मूळ आयताची परिमितीचे सूत्र आहे मूळ आयताची परिमिती. आता तुम्ही बघितलेच असेल म्हणून मी फक्त सराव संचच घेत आहे. मूळ आयताची परिमिती काय असते तर 2 आणि कंसात लांबी अधिक रुंदी असते. तर आता काय नवीन आयताची लांबी, कारण की ही मूळ आयताची लांबी हे त्याचे सूत्र आहे, पण आपल्याला नवीन काय सांगितलेलं आहे लांबी व रुंदी दुप्पट केली, दुप्पट करावी लागणार आहे म्हणून वाढणार आहे दुप्पट केल्यानंतर. तर नवीन आयताची लांबी, नवीन आयताची लांबी का होणार आहे दुप्पट सांगितले, दुप्पट म्हणजेच किती 2 म्हणून 2 एल व रुंदी बरोबर किती असणार आहे 2 बी असणार आहे. म्हणून नवीन नवीन आयताची परिमिती, नवीन आयताची परिमिती बरोबर का होणार आहे तर 2 कंसात 2 एल अधिक 2 बी, तर 2 गुणिले इथे पण 2 आहे इथे पण 2 आहे म्हणजेच कॉमन बाहेर निघतोय म्हणून त्याला आपण बाहेर काढू कंसाचे आणि कंसात काय राहणार आहे एल अधिक बी. म्हणून किती होणार आहे 2 गुणिले हे कुठे आहे तर ही मूळ आयताची परिमिती आहे. मूळ आयताची परिमिती किती आहे हे, म्हणून मूळ आयताची परिमिती, मूळ आयताची परिमिती म्हणून बघा हे आपल्याला 2 आणि कंसात एल अधिक बी भेटला आहे. तर काय जेव्हा एका आयताची लांबी व रुंदी दुप्पट केली तेव्हा त्याची, म्हणून नवीन
नवीन आयताची परिमिती, नवीन आयताची परिमिती मूल आयताच्या परिमितीच्या किती होणार आहे? दुप्पट होईल. आता दिसत असेल 2 म्हणजे दुप्पट आणि मूल आयताची परिमिती किती आहे? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर किती 2 ने वाढलं. जेव्हा एल आणि बी होती तेव्हा त्याची परिमिती किती होती? 2 कंसात लांबी अधिक रुंदी. पण जर ती 2 ने आपण वाढवली, इथे 2 ने दुप्पट केली तर त्याची परिमिती आहे ती सुद्धा दुप्पट होते. अशा प्रकारे हा प्रश्न आपल्याला काय करायचा आहे तर सोडवता येईल. सराव संच 44 मधला दुसरा प्रश्न काय दिलेला आहे तर एका चौरसाची बाजू आणि तिप्पट केली तर त्याची परिमिती मूल चौरसाच्या परिमितीच्या किती पट होईल असा प्रश्न विचारलेला आहे. जसा आपण पहिला प्रश्न सोडवलेला आहे आयतासाठी तसंच आपल्याला काय विचारलेलं आहे? चौरस. चौरस म्हणजे चारही बाजू सारख्या असलेला म्हणजेच काय असतो तर चौरस. त्याला आपण नाव देऊ ए, बी, सी आणि डी. तर चौरसाची बाजू कधी पण काय मानू आपण? ए. ही पण ए, ही पण ए आणि ही पण ए. म्हणजे चारही बाजू कशा असतात? सारख्याच असतात आणि त्याचे कोन किती अंशाचे असतात तर 90 अंशाचे असतात. म्हणजेच हा काय झाला? चौरस. म्हणून मूल चौरसाची बाजू मूल चौरसाची बाजू काय मानू आपण? ए मानू. आपण ए घेतले. बाजूसाठी काय घेतलंय तर ए घेतलंय. म्हणून मूल चौरसाची परिमिती काय असते तर चौरसाची परिमिती काय असते? 4 गुणिले काय असते? बाजू असते. म्हणून काय येणार आहे? 4 गुणिले ए आणि किती? 4 ए हे काय होणार आहे तर चौरसाची मूल चौरसाची परिमिती होणार आहे. तसंच नवीन चौरसाची बाजू आता काय सांगितले? एका चौरसाची बाजू तिप्पट म्हणजेच 3 काय होणार आहे? ए होणार आहे. नवीन चौरसाची बाजू का होणार आहे तर 3 ए. आपण असं लिहू 3 गुणिले बाजू म्हणजेच बाजू काय आपण मानलेला आहे? ए म्हणजेच किती? 3 ए होणार आहे. म्हणून नवीन चौरसाची परिमिती बरोबर का होणार आहे? 4 गुणिले बाजू. परंतु 4 गुणिले नवीन बाजू किती घेतली तर 3 ए. म्हणून इथे काय येणार आहे? 3 ए येणार आहे. हेच आपण असं सुद्धा लिहू शकू. कसं तर 3 गुणिले 4 ए. पण 4 ए म्हणजेच कोण आहे तर 3 गुणिले 4 ए कोण आहे तर मूल चौरसाची परिमिती आहे. काय आहे ही? मूल चौरसाची परिमिती आहे. म्हणून नवीन चौरसाची परिमिती मूल चौरसाच्या परिमितीच्या किती होणार आहे तर तिप्पट होणार आहे. होईल. म्हणजेच जर एका चौरसाची बाजू आपण ती तिप्पट केली तर त्याची परिमिती सुद्धा किती होणार आहे? तिप्पटच होणार आहे. असा आपण हा प्रश्न सोडवायचा आहे. सराव संच 44 मधला तिसरा प्रश्न काय दिलेला आहे तर शेजारी मैदानाची आकृती दिली आहे. त्यामध्ये बाजूंच्या लांबींची मापी दिली आहे. त्यावरून मैदानाची परिमिती
काढा. तर बघा इथे आपल्याला हा काय करायचा आहे, आकृती सुद्धा दिलेली आहे, तर तुम्ही खालीच सोडवा, माझ्याकडे जागा नाही म्हणून मी इथेच उत्तर सोडवतोय. तर बघा काय दिलेलं आहे, शेजारील शेजारील मैदानाची आकृती दिली आहे. इथे तुम्हाला दिसत असेल 10 मीटर, इथे दिसत असेल तुम्हाला 15 मीटर, इथून दिसत असेल 5 मीटर, इथून दिसत असेल तुम्हाला 15 मीटर. पण आपल्याला इकडे जे आहे, इकडची जी आहे ती बाजू आपल्याला दिसत नाही. तर ती आपण कशी काढणार आहे, तर बघा नाव देऊ आपण ए बी, इथे देऊ सी डी ई आणि एफ. जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर जर मी इथून एक अशी सरळ रेषा मारली तर हा पण एक काय झाला, आयत झाला. तर हा 15 असेल तर ही पण किती असणार आहे, 15. ह्याच्या समोरची बाजू ही किती असणार आहे, 10. आणि इथून ते इथपर्यंत जर 10 अधिक 5 केले तर किती होतात, 15 होतात. तर हे सुद्धा किती असणार आहे, 15. म्हणजे ही पण किती असणार आहे, 15 मीटर. आणि इथून ते इथपर्यंत ही पण किती असणार आहे, 15 मीटर. म्हणजे आपल्याला ह्या परिमिती काढायचे, म्हणजेच आपल्याला फक्त बाजूच्या कडाची लांबी पाहिजे. म्हणून हा इथूनचे इथपर्यंत किती आहे, आपण 15 मीटर. आणि इथून ते इथपर्यंत, सॉरी इथे सी होता, इथे डी होता, डीई किती आहे, 15 मीटर. म्हणजे त्याच्या समोरील जी बाजू आहे ती पण किती असणार आहे, 15 मीटरच असणार आहे. म्हणजे आपल्याला सर्व बाजू भेटल्या. म्हणजेच ए एफ काढायचा असेल तर 15 अधिक 15 केले तर किती होतात, तर 30 मीटर होतात. म्हणून बाजू ए एफ बरोबर बाजू ए एफ बरोबर बाजू बी सी अधिक बाजू आपण डीई एकत्र करू तेव्हा आपल्याला काय भेटणार आहे, बाजू ए एफ भेटणार आहे. म्हणून इथे आपण तेच केलंय. किती आहे, 15. बाजू बी सी किती आहे, 15. आणि बाजू डीई किती आहे, तर 15. म्हणून बाजू ए आणि एफ किती भेटणार आहे, तर 30 मीटर भेटणार आहे. अजून आपल्याला काय पाहिजे, तर बाजू एफ ई, बाजू एफ आणि ई, बाजू एफ आणि ई ही बाजू आपल्याला काढायची आहे. मी अगोदरच काढले पण आपण रीतसर लिहून घेऊ. म्हणजेच बाजू ई एफ काढायची असेल तर बाजू कोणती, बाजू ए बी अधिक बाजू ए बी अधिक बाजू आपण काय करू, सी डी. ह्यांची दोघांची बेरीज करू. म्हणजेच 10 मीटर अधिक 5 मीटर बरोबर किती होतात, तर 15 मीटर होतात. म्हणजेच बाजू एफ आणि ई किती भेटले आपल्याला, 15 मीटर भेटली. म्हणून मैदानाची परिमिती बरोबर बाजू ए बी अधिक सर्व बाजूंची काय करणार, आपण बेरीज करणार. बाजू बी सी अधिक बाजू सी डी अधिक बाजू सी डी घेतलं, बाजू डी ई अधिक तुम्ही त्याच्या समोरच लिहा, बाजू डी ई घेतलं, नंतर ई एफ अधिक बाजू ए एफ. या सर्वांची आपण जेव्हा बेरीज करू, म्हणजेच किती, 10 ए बी किती आहे, तर 10 मीटर अधिक बी सी किती आहे, 15 मीटर, सी डी किती आहे, 5 मीटर. त्याच्यानंतर डी ई किती आहे, 15 मीटर. आणि ई एफ पण किती आहे, 15 मीटर. आणि ए एफ किती आहे,
तर 30 मीटर आणि सर्वांची जर बेरीज केली तर किती होते? 90 मीटर होते. 15 15 30 होतात, 45 होतात आणि 45 आणि 15 15 30 60 60 आणि 75 75 आणि 5 किती होतात? तर 80 80 आणि 10 90 होतात. म्हणून किती? 90 मीटर. म्हणून म्हणून मैदानाची 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 परिमिती किती होणार आहे? 90 मीटर आहे. असा आपण हा परिमिती जे मैदानात दिलेलं होतं त्याची परिमिती काढलेली आहे. सराव संच 44 मधला चौथा प्रश्न काय दिलेला आहे? तर 1 मीटर लांबीच्या चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 समान आकाराचे रुमाल केले. सर्व रुमालांना बाजूने रेस लावण्यासाठी किती लांबीची रेस लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर 1 मीटर लांबीच्या चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन, तर 1 मीटर सर्व म्हणजेच इथून ते इथपर्यंत 1 मीटर, हा पण किती 1 मीटर, हा पण किती 1 मीटर आणि हा पण 1 मीटर. चौरसाकृती कापडाचा तुकडा घेऊन आकृतीत दाखवल्याप्रमाणे 4 समान आकाराचे रुमाल केले. आता हा पहिला रुमाल, दुसरा, तिसरा आणि चौथा. सर्व रुमालांना बाजूने रेस लावण्यासाठी किती लांबींची रेस लागेल असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा काय येणार आहे? कापडाच्या तुकड्यांची बाजू, कापडाच्या तुकड्याची बाजू, कापडाच्या तुकड्याची बाजू बरोबर किती दिलेलं आहे? तर 1 मीटर आहे. किती मीटर? 1 मीटर. म्हणून प्रत्येक रुमालाची बाजू आता हा इथून ते इथपर्यंत म्हणजेच 1 चे आपण समान भाग केले तर हा किती? 0.5, हा पण 0.5. सर्व बाजू किती होणार आहेत? 0.5 0.5 इथून ते इथपर्यंत, इथून ते इथपर्यंत सर्व बाजू 0.5 मीटर होणार आहेत. 0.5 मीटर. म्हणून एका रुमालाच्या चारही बाजूने चारही बाजू लावण्यासाठी लागणाऱ्या लेसची लांबी, मी मागे रेस सांगितलं, लेस पाहिजे. लेसची लांबी बरोबर तुम्ही त्याच्या पुढेच लिहा रुमालाची परिमिती. म्हणून 4 गुणिले का होणार आहे? तर बाजू 4 गुणिले 0.5 बेरीज केली, गुणाकार केला तर किती येतो? 2 मीटर येणार आहे. म्हणून 4 रुमालांची परिमिती बरोबर किती होणार आहे? तर 4 एकासाठी किती मीटर लागलं? 2 मीटर लेस लागली. तर 4 रुमालांसाठी किती? 2 करू तर किती? 8 मीटर लेस लागणार आहे. म्हणून सर्व रुमालांना बाजूने लेस लावण्यासाठी 8 मीटर
लांबीची लेस लागेल. असा आपण हा प्रश्न सोडवलेला आहे आणि सराव संच सुद्धा संपलेला आहे. तुम्हाला शिकवलेलं आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा, सोबतच चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.